हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। 400 ते 500 कोटींचा मुद्रांक शुल्क बुडवल्याचा मेहतांवर आरोप। मुद्रांक शुल्क प्रकरणी मेहतांच्या चौकशीचे आदेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। दोघांमध्ये राज्यातील विकास कामांसह पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती। व्हीएसआरच्या मागे कुणीतरी मोठी व्यक्ती। आमदार रोहित पवारांचा दावा। तर तुमच्या नेत्याला न्याय देऊ शकत नसाल तर जनतेचं काय, असं म्हणत रोहित पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना सवाल। शिखर बँक घोटाळा प्रकरणी पवार कुटुंबियांना मोठा दिलासा। शिखर बँक घोटाळ्याची फाईल अखेर बंद। आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारला। आमदार मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका। नवी मुंबईतील अपोलो मध्ये शस्त्रक्रिया। प्रकृती उत्तम असल्याची माहिती। तर उपमुख्यमंत्री शिंदेंकडून म्हात्रेंची विचारपूस। मंदाताई बिलकुल टेन्शन घेऊ नका, वेल पॉवर स्ट्रॉंग ठेवा, तुम्ही लवकर बरे होणार। किशोरी पेडणेकरांच्या निवेदनावेळी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात गोंधळ। अचानक आलेल्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप। पुण्यातील चाकणमध्ये गॅसच्या ट्रकमधूनच सिलेंडरची चोरी। रांगेत उभ्या असलेल्या वाहनांमधून सर्रास सिलेंडर चोरीचा प्रकार उघडकीस। नाशिकमधील त्र्यंबक रोडवर 500हून अधिक गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा जप्त। पुरवठा विभाग आणि सातपूर पोलिसांची संयुक्त कारवाई। प्रशासनाकडून अधिक तपास सुरू। सेलिब्रिटींनाही सतावते सिलेंडर तुटवड्याची चिंता। घरी सिलेंडर असलं तरीही पत्नीनं 2 इंडक्शन खरेदी केल्याचं अभिनेता अक्षय कुमारचं परखड मत। बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर इराणकडून ड्रोन अटॅक। बगदाद विमानतळावरील अमेरिकेच्या लॉजिस्टिक सपोर्ट कॅम्पवरही हल्ला। हल्ल्याची भीषण दृश्य कैद। आणि उद्या होणारा 10वी बोर्डाच्या भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका चोरीला। सांगोला विद्यामंदिर इथल्या स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडून प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा चोरला। पोलिसांकडून तपास सुरू। नमस्कार, मी श्रेयस पांडे। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। मुंबईमध्ये जल मेट्रोसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे। 125 किलोमीटर जलवाहतूक सुरू करण्यासंदर्भामध्ये ही बैठक घेण्यात आली। 215 किमी आणखी सुरू केले जाणार आहे। 11 नवीन मार्गांवर 24 टर्मिनल उभारले जातील अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। 6500 कोटी खर्च केले जाणार। एकूण 3 टप्प्यामध्ये काम पूर्ण केलं जाणार आहे। या जलवाहतुकीसाठी कमांड अँड कंट्रोल सेंटर तयार केलं जाणार आहे। प्रकल्पासाठी लागणाऱ्या बोटी शिपयार्डमध्येच तयार व्हाव्यात असं मत देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊया। तुषार रुपनवार आमचे प्रतिनिधी या संदर्भातली माहिती देतील। नेमक्या बैठकीमध्ये काय गोष्टी ठरलेल्या आहेत तुषार, काय माहिती मिळते? जलवाहतुकी संदर्भात महत्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेमध्ये पार पडली। सध्या राज्यामध्ये 125 किलोमीटर जलवाहतूक सुरू आहे। मात्र येणाऱ्या काळामध्ये आणखी 215 किलोमीटर जलवाहतूक सुरू केली जाणार आहे। जलवाहतुकीसाठी साधारणतः 11 नवीन मार्गांवरती 24 टर्मिनल सरकारकडून उभारले जाणार आहेत आणि त्यासाठी जवळपास 6500 कोटी रुपयांचा खर्च हा अपेक्षित आहे। एकूण 3 टप्प्यांमध्ये या संदर्भातलं काम होणार आहे आणि रेकॉर्ड ब्रेक वेळेमध्ये हे काम पूर्ण करावेत या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातले निर्देश दिलेले आहेत। या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहित मंत्री नितेश राणे आणि संबंधित विभागाचे महत्वपूर्ण अधिकारी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। जी नक्कीच, धन्यवाद तुषार आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूया। मीरा भाईंदरमधील भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या अडचणीमध्ये आता चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे।
नरेंद्र मेहतांवर जवळपास 400 ते 500 कोटीहून अधिक स्टॅम्प ड्युटी महसूल विभागात बुडवल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय। या प्रकरणामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी चौकशीचे आदेश दिले। या चौकशी आदेशांवर मेहतांचा भूमाफिया असा उल्लेख असल्यानं ऐन अधिवेशनाच्या काळामध्ये राजकारण चांगलंच पेटलंय। दरम्यान मेहता यांनी आदिवासी लोकांच्या जमिनी लाटल्याचाही आरोप करण्यात आलाय। या प्रकरणामध्ये थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत मेहतांच्या तक्रारी गेलेल्या होत्या। त्यावर आता पंतप्रधान कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। यामुळे विरोधकांना नरेंद्र मेहतांना घेरण्याची आयती संधी मिळाली आहे। बावनकुळेच पत्र आहे ते तुमच्याकडे पत्र आहे त्यांचीच सही आहे। राजकारणी खाती करतोय असं मंत्री कशाला खोटं बोलताय? तुम्हीच तुमच्या आमदाराला नरेंद्र मेहताला जमीन माफिया म्हटलेलं आहे। तुमचंच पत्राचं हेडिंग तेच आहे। मग याला आम्ही राजकारण काय करायचं आहे? तुमचंच पत्र आहे, ते पत्र तुमच्या सगळ्यांजवळ आहे। तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतःच खोटं बोलताय। नाना पटोले साहेबांनी काल जे आरोप लावले ते बिनबुडावाचे आरोप आहे। आमचे राजकीय शत्रूंनी एक हेडिंग टाकून भूमाफिया असं पत्र मान्य मंत्री महोदयांनी दिलं। तोच मंत्री महोदयांनी पारदर्शन सांगितल्याची इन्क्वायरी करा। असं कुठलंही आमचं कंपनीचं किंवा माझं स्टॅम्प ड्युटीचं कुठलाही घोटाळा नाही, काही नाही, एकदम पारदर्शक आहे। बेगनर बातमी समोर येते मुंबईतनं। मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात गोंधळाचं वातावरण तयार झालंय। किशोरी पेडणेकर निवेदन करताना भाजप नगरसेवकांचा आक्षेप त्यांनी घेतला आणि त्यानंतर हा गोंधळ झाला। प्रथा पाळायची असेल तर मग सगळ्याच बाबतीत पाळा असं पेडणेकर म्हणाल्या आणि मुंबईकरांचा अचानक आलेला मुद्दा स्टेटमेंट देऊ शकते असंही त्या बोलल्या। तेव्हा आधी निवेदन लिखित द्यायला हवं होतं असं महापौरांनी म्हटलेलं आहे। तर बातमी कोल्हापूरमध्ये आहे। इथं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होणार याबद्दल कमालीची उत्सुकता लागून राहिली होती। त्यातच महायुतीमधल्या घटक पक्षात सुरू असलेल्या स्पर्धेत राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारली आहे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडावा याबद्दल निर्णय घेण्यात आला। त्यानुसार कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत तर उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील यांची निवड झाली आहे। काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानं निवडी बिनविरोध झालेल्या आहेत। आता बातमी आहे पवार कुटुंबियांची। शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी आता पवार कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे, कारण शिखर बँक घोटाळ्याची फाईल अखेर बंद झाली आहे। आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट आलाय। विशेष न्यायालयानं हा रिपोर्ट स्वीकारलाय। आरोपांमध्ये अपहाराचे पुरावे नाहीत असं न्यायालय म्हणतंय। तर प्रकरणातनं 70 पेक्षा अधिक लोकांना दिलासा मिळालाय। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवारांना मोठा दिलासा मिळालाय। शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार, सुनेत्रा पवार आणि त्यानंतर त्यांचा पुत्र रोहित पवार यांना क्लीन चिट दिलेली आहे। शिखर बँक घोटाळ्याची फाईल बंद केलेली आहे। शिखर बँकेचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाकडनं मंजूर केलाय, त्यामुळे पवार कुटुंबाला दिलासा मिळालाय। मुंबई पोलिसांनी आता या प्रकरणी दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला आणि ज्यावर निकाल देताना विशेष न्यायालयानं मोठं निरीक्षण नोंदवलं। संबंधित संचालकांच्या कृतीमध्ये कोणतीही बेईमानी किंवा लबाडी असा हेतू दिसत नाही। त्याचबरोबर बँकेच्या संचालकांमध्ये कोणतेही बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी पूर्वनियोजित कट किंवा संगनमत झाल्याचे ठोस पुरावे तपास यंत्रणेला सापडले नाहीत असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय।